9.13 कोटींच्या मलनिस्सारण योजनेत 473 दिवसांचा विलंब, ठेकेदारावर कारवाई नाही. आम आदमी पार्टीचा गंभीर आरोप. खोपोली नगर परिषदेवर मेहरबानीचा ठपका, उपोषणाचा दुसरा दिवस, नागरिकांमध्ये संताप. खोपोली नगर परिषदेच्या 96.13 कोटी रुपयांच्या मलनिस्सारण योजनेत तब्बल 473 दिवसांचा विलंब झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून संबंधित ठेकेदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याने आम आदमी पक्षाने तीव्र आंदोलन छेडले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. नगर परिषदेकडून कार्यादेश देऊन सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे काम ठेकेदाराने ठरलेल्या मुदतीत पूर्ण केले नसल्याचा आरोप आहे. उलट कामात मोठा विलंब झाल्यानंतरही ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉक्टर रियाज पठाण, आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक व सचिव, या प्रकरणावर संताप व्यक्त करत म्हटले की ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. ठेकेदार नगर परिषदेचा जावई आहे का? त्याला नियम माफ आहेत का? अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? त्यांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधीचे नुकसान होत असल्याचाही आरोप केला आहे. या संदर्भात पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी सांगितले की टेंडरनंतर विविध परवानग्या मिळवण्यात अडथळे आल्यामुळे कामात विलंब झाला. तसेच कामादरम्यान सुरक्षिततेबाबत दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराला 20 ते 23 नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र इतक्या नोटिसा देऊनही दंडात्मक कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपही समोर आला आहे. त्यामुळे पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक निधीतून राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजनेत एवढा विलंब होऊनही ठेकेदारावर कारवाई न होणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांना ठेकेदारावर इतकी मेहरबानी का, असा सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाला या प्रकरणाला अधिकच तीव्रता आली आहे. प्रशासनाने तातडीने यावर स्पष्ट भूमिका घेऊन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. खोपोली शहरातील मलनिस्सारण योजना याचा पहिला टप्पा हा 96.13 कोटीचा होता. ही योजना 1.5 वर्षाचा कालावधी होता. या 1.5 वर्षाचा कालावधी पूर्ण करायची होती, परंतु सदर ठेकेदाराने सदर योजनेमध्ये प्रचंड असा 473 दिवसाचा विलंब केलेला आहे. आणि ही योजनेचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असताना सुद्धा नगर परिषदेने सदर ठेकेदारावर एकही रुपया दंड न करता त्याला मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये आम्हाला शंका निर्माण झालेली आहे का नगर परिषदेने सदर ठेकेदारावर ही मेहरबानी का केलेली आहे. आज विजय माल्यासारखा व्यक्ती जो आपल्या देशाचा पैसा लुटून जातो, देश सोडून पळून जातो आणि त्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड भरावा लागतो, तशाच काही प्रकारचा आज खोपोलीमध्ये सुद्धा होत आहे. सदर ठेकेदार हा प्रचंड विलंब करतो आणि निकृष्ट दर्जाचे काम करतो. तरी नगर परिषदेने जे लिक्विडेटेड डॅमेजेस आहे त्या रूल्सप्रमाणे ह्या ठेकेदारावर 4.81 कोटी रुपयाचा दंड व्हायला पाहिजे, परंतु नगर परिषदेने एकही रुपया दंड केला नाही. हे आम्हाला शंका निर्माण होत आहे का नगर परिषदेने असं का केलं आहे. याची उच्चस्तरीय जिल्हाधिकारी मार्फत चौकशी व्हावी आणि सदर ठेकेदाराला दंड करावं, तसेच सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं, ही अशी आमची प्रमुख मागणी आहे. तसेच ह्या ठेकेदारावर कोणते अधिकारी आहे त्यांची मेहरबानी आहे, मुख्याधिकारी असेल किंवा नगर अभियंता असेल, हे सुद्धा ह्या प्रकल्पामध्ये दोषी आढळत आहे. त्यांची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत. या ठेकेदाराने एवढा प्रचंड विलंब करून सुद्धा पुन्हा त्याच ठेकेदाराला मुदतवाढ वाढवून नगर परिषद देत आहे. यामुळे आम्हाला दाट शंका निर्माण होत आहे आणि त्याने जे काम पण केलेलं आहे ते निकृष्ट दर्जाचे आहे. पुन्हा त्यालाच का टेंडर देण्यात येत आहे, त्यालाच का मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं ही आमची मुख्य मागणी आहे. आणि आज ह्या जे पण प्रकल्प राबवण्यात येत आहे त्या प्रकल्पामध्ये जे दोष आढळले आहे तर जो अधिकारी याला जबाबदार आहे त्या अधिकाऱ्यावर चौकशी बसवण्यात, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कमीत कमी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 100 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 175 कोटी रुपये जर आपण ह्या भुयारी गटार योजनेसाठी खर्च करणार असेल. आज खोपोलीमध्ये प्राथमिकता आहे हॉस्पिटलची. आज नगर परिषदेचं हॉस्पिटल हे प्राथमिक उपचार केंद्र आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. एक्सरे नाही, सोनोग्राफी नाही, सिटी स्कॅन नाही, कोणत्याही सुविधा नाही आहे. जर याच्यापैकी फक्त 4-5 कोटी रुपये जर हॉस्पिटलवर खर्च केलं तर आज खोपोलीला एक उत्कृष्ट असं हॉस्पिटल मिळालं असता. परंतु यांच्या प्राथमिकता ह्या हॉस्पिटल, शाळा हे नसून हे एक भुयारी गटार योजनेमध्ये नागरिकांचे करोडो रुपये हे फक्त वाया घालणार आहे आणि ही योजना पूर्णतः अपयशी होणार आहे. तुम्ही लिहून घ्या, ही योजना पूर्णतः अपयशी होणार आहे. नागरिकांचे करोडो रुपये हे फक्त बुडणार आहे, मातीत जाणार आहे. आणि ह्या योजनेचा मुख्य फायदा हा फक्त लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना होणार आहे. त्यांच्याच फक्त जागा वाढणार आहे, त्यांचेच बंगले वाढणार आहे, त्यांनाच याचा जास्त करून फायदा होणार आहे, हे याच्यातून दिसत आहे. मी कस्तुरचंद राठोड बोलतो आहे. माझ्या गटाराचं काम कमीत कमी 5 वर्षांनी झालेला नाही आहे. वारंवार नगरपालिकाला कंप्लेंट देऊनसुद्धा नगरपालिका गटाराचं काम चालू करत नाही. तर नगरपालिकेचं अंडर असं म्हणणं आहे का आम्हाला कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर भेटत नाही. तर का कॉन्ट्रॅक्टर भेटत नाही त्यांना? कारण काय का जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार भेटत नसेल तर ती यादी घोषित करा का टेंडर भरण्यासाठी कुठले आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर या ठेकेदार नाही आहे. प्रत्येकाकडे अधिकृत ठेकेदार किती आहे त्याची लिस्ट नगरपालिकाने आम्हाला द्यावी. जर ते अधिकारी ठेकेदार काम करत नसतील तर त्याची लिस्ट द्यावा ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं त्यांना.